नमस्कार मित्रांनो, आपण ब्रह्मविद्या क्लासेसच्या माध्यमातून ऑफलाईन लेक्चर चालू केलेले आहे. आपल्या ब्रह्मविद्या क्लासेसचा ॲड्रेस शिरसगाव, तालुका यावला, जिल्हा नाशिक या ठिकाणी आम्ही ब्रह्मविद्या क्लासेसचे ऑफलाईन लेक्चर चालू केलेले आहे. आता ऑफलाईन लेक्चरमध्ये चांगला असा प्रतिसाद मिळत आहे. परंतु बघा, आम्ही ऑफलाईन लेक्चर तर घेत आहोत, परंतु जे ऑफलाईन लेक्चरचं जे इथं होतं तेच आम्ही ऑनलाईन पद्धतीने पण देण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून आपले जे क्लासचे विद्यार्थी त्यांची पण रिव्हिजन व्हावा आणि नवीन विद्यार्थ्यांना देखील नवीन काहीतरी आमच्या क्लासेसच्या माध्यमातून शिकता यावे यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. आता बघा, बुद्धिमत्ताचे आम्ही लेक्चर अपलोड केलेले आहे. त्याचप्रमाणे आपण आजपासून गणिताची देखील सिरीज सुरू करत आहोत. आता गणित सिरीज सुरू करताना आपण सर्वात महत्वाचा चॅप्टर अंकगणित श्रेणी हा चॅप्टर सुरू करणार आहोत. आता अंकगणित श्रेणी जर चॅप्टर बघायला गेलं तर गणितामध्ये सर्वात महत्वाचं चॅप्टर आहे. कारण याच्यावरून आपल्याला अंकांची बेरीज, अंकांची संख्या, दोन अंकी संख्या आहे, ते म्हणजे बऱ्याचशा कन्सेप्ट आहे याच्यामध्ये आहे की त्या जर माहीत झाल्या तर आपल्याला गणित हा विषय एकदम सोपा होऊन जाईल. तर आपल्याला बघा, हा जर गणिताचा चॅप्टर जर समजला तर पूर्ण गणित आपल्याला सोपं होऊन जाणार आहे. त्यामुळे आपण गणिताच्या सुरुवातीलाच हा चॅप्टर घेतला. कारण हा आता आपल्याला जवळपास आता मुंबईची पेपर येऊ राहिले, मुंबईचे जवळपास भरपूर विद्यार्थ्यांचे ग्राउंड झाले. त्यांना देखील याच्यावर 1 ते 2 क्वेश्चन मुंबईला 100 आणि 100% राहणार आहे. आता बघा, आपल्याला जर अंकगणित श्रेणी जर चॅप्टर समजायचं असेल तर याच्यामध्ये काय आहे, कसं आहे ते माहित पाहिजे. आता बघा, आपल्याला अंकगणित श्रेणी मध्ये पहिलाच एक फॉर्म्युला आहे. टीएन बरोबर फॉर्म्युला काय आहे? ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. हा फॉर्म्युला आपल्याला इयत्ता 10वी क्लासमध्ये होता, बरोबर ना? तर हा आपल्याला जे 10वी पर्यंतचे तेच आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये पुढे चालत जाऊन आपल्याला तेच येत आहे. त्यामुळेच आपल्याला तो बेस पक्का पाहिजे. आता या फॉर्म्युलेवर इतका महत्वाचा आहे की याच्यावरती आपण भरपूर एक्झाम्पल बघणार आहे का ते आपल्याला कशामध्ये त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये. आता हा जर फॉर्म्युला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला एखाद्या एक्झाम्पल वरून समजून घ्यावं लागेल. म्हणजे समजा इथं जर एखादी सिरीज लिहिली, अशा टाईपची मी काय लिहिली, सिरीज लिहिली. आता ही बघा, ही सिरीज आहे आपली कुठून 4 पासून सुरुवात होते आणि कुठं सुरुवात संपती आहे 28 पाशी जाऊन संपती, बरोबर? आता बघा, या सिरीज वरून आपण काय करणार आहे, याच्यातला प्रत्येक जी टर्म दिसते आपल्याला, जे जे अक्षर वगैरे दिसते त्याचं काय समजून घेणार, आपण अर्थ समजून घेणार आहे. आता बघा, आपल्याला इथं सर्वात अगोदर काय दिसतंय, इथं टीएन दिसतोय, बरोबर? आता टीएन म्हणजे काय असतं बरं? शेवटची पद असते. इथं त्याचा अर्थ पण लिहिले. टीएन म्हणजे काय असतो? शेवटची पद असते. मग आपल्याला अशी कुठेतरी सिरीज दिली राहते एक्झाम मध्ये का त्याच्यामध्ये काय अशी सिरीज असते, म्हणजे सिरीज मधलं जे लास्ट शेवटचं पद असतं त्याला आपण काय म्हणतो? टीएन म्हणतो. आता इथं शेवटचं पद काय दिसतंय बरं? 28 दिसतंय, बरोबर? म्हणजे इथं टीएन ची किंमत किती येईल मग? 28. 28 हा एक आहे शेवटचे पद आहे. बघा, मी लिहिलंय काय 28. 28 कशीच किंमत आली? टीएन ची. मग टीएन म्हणजे काय असतं? काय या सिरीज मधलं शेवटचं पद म्हणजे काय असतं? टीएन असतं, बरोबर? आता त्यानंतर काय दिसतंय बरं? ए. ए अक्षर दिसतंय. यालाच आपण काय म्हणू शकतो? T1 म्हणू शकतो. आणि T1 म्हणजे काय? पहिले पद. बघा, मी इथं जर सुरू केली T1, T2, T3, बरोबर? टर्म 1, टर्म 2, टर्म 3 याचा अर्थ होतो, बरोबर? आता ही टर्म 1 यालाच आपण दुसरा अक्षर कसं म्हणू शकतो? ए म्हणू शकतो. ए आणि T1 याचा अर्थ काय असतो? सारखाच असतो. आता बघा, ए आणि T1 म्हणजे काय असतं? पहिले पद. आपल्याला सिरीज मध्ये पहिले पद कोणतं दिसतंय? 4. मग आपल्याला ए ची किंमत किती येईल मग? 4 येईल, बरोबर? आपल्याला जोपर्यंत इथले फॉर्म्युला काय आहे आणि त्याचे कन्सेप्ट, त्याच्यामध्ये कोणत्या याचा मिनिंग काय तो समजत नाही, तोपर्यंत आपल्याला हा चॅप्टर पुढे समजणार नाही, बरोबर? आता त्यानंतर काय दिसतंय बरं? एन. एन म्हणजे काय असतं? एकूण पदे. एकूण पदे म्हणजे या सिरीज मध्ये एकूण पदे किती? आता बघा, इथं किती आहे? पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं, 5वं, 6वं आणि 7वं. आता ही जी पदांची संख्या आहे का 7, हा काय असतो आपला कायम? एन असतो. एन म्हणजे काय असते? एकूण पदे. एकूण पदे किती आले याच्यामध्ये? 7 पदे आले. मग एन ची किंमत याच्यामध्ये किती येईल बरं? 7 येईल. त्यानंतर बघा, डी. डी म्हणजे काय असतो? फरक असतो. आता फरक कसा काढावा लागतो बरं आपल्याला? आपल्याला ज्यावेळेस आपल्याला अंकगणित श्रेणी प्रश्न येतो का त्यावेळेस फरक आपल्याला जवळपास 99% काय असतो? सारखाच असतो. म्हणजे सारख्याच्यानं काय होत राहतो? चेंज होत राहतो. म्हणजे आपण जर इथं बघायला गेलं, आता या सिरीज मध्ये बघा, आता इथं फरक किती किती नव्हतोय? आता 4 होता, इथं +4 केले किती झाले? 8 झाले, बरोबर? आता इथं काय आहे? +4 म्हणजे प्रत्येक 2 पदांमध्ये कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे, बरोबर? मग याला आपण काय म्हणतो? हा जो फरक आहे का त्याला काय म्हणतो आपण? डी म्हणतो. डी म्हणजे काय असतो? डिफरन्स असतो. तो कसं काढतो आपण? T2 वजा T1, बरोबर? मग आता T2 किती? इथं 8 वजा 4 किती आला? डी
4 आलं बरोबर. अशाच पद्धतीने आपण अजून पण काढू शकतो. जसं याच्यातला फरक काढला तसा आपण T3 मायनस T2 किती येतो 12 वजा 8 किती येतो 4. आता फरक काय आहे सारखा आहे. मग इथं डी ची किंमत काय येईल मग 4 येईल. कारण प्रत्येक पद काय पहिल्या पदामध्ये 4 4 मिळत गेले तेव्हा काय होतंय पुढचं पद येत चाललंय बरोबर. म्हणून आपल्याला डी ची किंमत किती आली इथं 4 आली. आता बघ आपल्याला असं डायरेक्टली असं फाईंड करायला येईल का नाही. आपण काय फॉर्म्युलेची ओळख व्हावं म्हणून आपण काय केलंय सर्व पदे समजून घेण्यासाठी आपण काय केली सिरीज पूर्ण लिहिलेली. आपल्याला काय राहतं एक्झाम मध्ये जाऊन आपल्याला सिरीज काय दिली राहते अपूर्ण दिलेली असते. मग याच्यामध्ये आपल्याला एकतर कोणतं तरी एक गहाळ पद असतं एक तर आपल्याला टीएन काढायचा असतो. टीएन काढायचा असतो. टीएन काढायचे आपल्याला 3 पदे दिलेली असते बघा. ज्यावेळेस आपल्याला टीएन काढायचा असतो का त्यावेळेस ए ची किंमत एन ची किंमत आणि डी ची किंमत दिलेली असते. त्यानंतर आपल्याला समजा ए काढायचा असेल तर उरलेल्या एन ची काय दिली राहते किंमत दिलेली राहते. त्यानंतर काय एन काढायचं असेल तर उरलेल्या एन ची काय राहते किंमत दिलेली असते. तेव्हाच आपल्याला कोणत्या तरी एका पदाची व्हॅल्यू काढायची राहते. एकूण 4 पदे दिसते याच्यामध्ये 4 अक्षर दिसते. 4 अक्षरपैकी एका अक्षराची व्हॅल्यू काढायची राहते. ती व्हॅल्यू कशी काढावी लागते 4 पैकी 3 यांचे काय दिले राहते आपल्याला किंमत दिलेली असते. त्याच्यावरून आपण चौथीची आपण काय करू शकतो इझिली किंमत काढू शकतो. पण कशावरून हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला ज्याला माहिती तो याचे एक्झाम्पल काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो. आता बघा आपण एखाद्या एक्झाम्पल द्वारे बघू शकतो आपल्याला पेपरला कशा पद्धतीने क्वेश्चन येऊ शकतात. आता बघा मी तर समजा एखादी सिरीज घेतली. आता इथं काय घेतली मी एखादी आता ही काय घेतलेली मी सिरीज घेतली आणि पेपरला पण अशा टाईपचा क्वेश्चन येतो. हा काय क्वेश्चन पेपरला चाललाय जसा आता काय 4 3 7 10 बरोबर. असं काय सिरीज काय गेली इन्फिनाइट पर्यंत गेलेली. पुढे काय डॅश डॅश म्हणजे ती माहित नाही आपल्याला कुठपर्यंत आहे. पण आपल्याला त्याच्यामध्ये उल्लेख असतो दिलेल्या श्रेणीचे. आपल्याला याच्या क्वेश्चन समजा दिलेल्या श्रेणीचे 31वे पद काढा. आता आपल्याला या श्रेणीचं काय करायचंय 31वे पद काढायचंय. आता आपल्याला आधी 4 7 10 बरोबर याचे जर आपल्याला 31वे पद काढायचंय मग आपण इथं आपल्याला सोपं वाटतं काय 4 आणि 3 7 7 आणि 3 10 10 आणि 3 13 13 आणि 3 16 16 आणि 3 19 असं काढीत जायचं का आपण नाही. आपल्याला काय करावं लागणार आहे असं नाही काढावं लागणार. इथं जर 31च्या जागेवर जर 311 आलं तर आपण 311 पर्यंत सिरीज लिहित चालायचंय का नाही चालणार बरोबर. त्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे फॉर्म्युला माहित पाहिजे. मग आपण फॉर्म्युला कोणता बघितलाय टीएन बरोबर फॉर्म्युला काय बघितलाय ए अधिक एन वजा 1 गुणिले डी हा फॉर्म्युला बघितलाय बरोबर. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे यांच्या किमती पुट करावं लागणार आहे. तेव्हा आपल्याला काय भेटेल 31वे पद. आता इथं फॉर्म्युल्यामध्ये किमती पुट कशा करायच्या. आता हा जो 31 आहे का 31वा मग याला काय म्हणतो आपण एकूण पदे म्हणतो. म्हणजे आपल्याला 31वे पद काय करायचंय काढायचंय बरोबर. आता बघ आपल्या इथं जर फॉर्म्युला पुट केला टीएन बरोबर फॉर्म्युला काय ए अधिक एन वजा 1 गुणिले डी बरोबर. हा फॉर्म्युला आहे टीएनचा. आपण याच्यामध्ये जर व्हॅल्यू पुट केला तर आपल्याला काय करायचं आहे टी किती नंबरचा काढायचा आहे 31 नंबरचा काढायचा आहे. कारण आपल्याला काय करायचं 31व्या नंबरची टर्म काढायची. 31व्या नंबरचं काय करायचं आहे पद काढायचंय. मग टी 31 काढायचंय. मग ए किती येईल बरं इथं ए म्हणजे काय असतं पहिले पद असतं बरोबर. आता ए किती येईल इथं ही सिरीज मध्ये बघायचं ए किती येईल ए म्हणजे काय असतं पहिले पद. मग पहिले पद इथे किती आहे 4 आहे बरोबर. त्यानंतर आपल्याला पुढं काय आहे आता ए भेटला त्यानंतर काय करायचं आहे एन घ्यायचा आहे. एन म्हणजे किती असत्या एकूण पदे असत्या. आपल्या एकूण पदे यांचा उल्लेख किती दिले इथं 31 पदांचा उल्लेख दिलाय. म्हणजे आपल्याला काय करायचंय 31वा नंबरचं पद काढायचं. म्हणजे यांची किंमत किती आली इथं 31 वजा 1 जसं आहे तसंच कंस पूर्ण. डी म्हणजे काय असतो फरक असतो. आता आपल्याला फरक कसा फाइंड करावा लागणार आहे प्रत्येक पद पहिल्या पदापेक्षा किती वाढत जात आहे त्याच्यावरून आपण काय करू शकतो फरक काढू शकतो. 7 आणि 3 किती झाले 10 10 आणि 3 किती झाले 13 13 आणि 3 किती झाले 16. म्हणजे प्रत्येक पद पहिल्यापेक्षा किती वाढत जात आहे 3 3 म्हणजे फरक इथं काय आहे समान आहे किती आहे 3 3चा आहे. मग इथं डी ची किंमत किती येईल बरं 3 येईल बरोबर. आता बघ एवढं सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे 31 नंबरचं पद भेटणार आहे. मग सॉल्व्ह करा. आता इथं 4 अशी 4 अधिक चिन्ह जसं आहे तसं 31 मधून 1 गेला किती राहिला 30 गुणिले 3. आता बघा भरपूर विद्यार्थी इथपर्यंत येते आपण इथे येऊन काय होऊन जात्या चुकून द्या पहिले काय करून घ्या बेरीज करून घ्या मग गुणाकार करत्या. पण आपल्याला इथं आल्यानंतर काय करावं लागणार आहे बॉड मास नुसार जावं लागणार बरोबर. बॉड मास नुसार आपल्याला पहिले काय करावं लागतो गुणाकार करावा लागतो. त्यानंतर काय करावं लागते बेरीज करावं लागते. मग घ्या करून गुणाकार पहिले गुणाकार किती हा 4 जसा आहे तसाच 4 अधिक 30 किती झाले 90 90 आणि 4 किती झाले 94 बरोबर. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. आता बघा टीएनचा फॉर्म्युला कसा आहे टीएन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. त्याच्यावरून आपण काय केलं 31वे पद काढलं. काय केलं पहिल्या फॉर्म्युला टाकला फॉर्म्युला मधल्या जेवढ्या किमती माहिती तेवढ्या पुट करायच्या
आणि आपल्याला काय भेटतं, जेवढं नंबरचं पद विचारलंय तेवढ्या नंबरचं पद काय करू शकतो आपण, काढू शकतो. आता इथं बघा आपल्याला प्रत्येक 1 ते 6 विचारतील का, नाही. इथं आपल्याला 100 विचारू शकते, 500 विचारू शकते, 1000 नंबरचं पद आपण किती पण नंबरचं पद काढू शकतो. कशावरून, फॉर्म्युल्यावरून. त्यामुळे आपल्याला काय माहित पाहिजे, हा फॉर्म्युला माहित पाहिजे. आता बघा बघा मित्रांनो, आपण एक एक्झाम्पल बघितलेलं आहे. आता बघा एक्झाम्पल नंबर 2 बघतोय आपण. कशावर, श्रेणीच्या आधारे, बरोबर. आपल्याला सिरीज दिलेली आहे सर, त्याच्यावर आपल्याला एक्झाम्पल कशा पद्धतीने आणि त्या फॉर्म्युला आपण कसं करू शकतो त्यावर आपण एक्झाम्पल बघतोय. आता बघा आपल्याला काय दिलेले आहे, 8, 15, 22, 29 डॅश 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 या श्रेणीचे किती वे पद काढायचे आपल्याला, 53 वे पद काढायचे. किती वे, 53 वे पद काढायचे. आपण आता पद आपल्याला 53 पर्यंत गेलं तर चालेल का, नाही चालणार, बरोबर. आपल्याला त्यासाठी काय पाहिजे, परत फॉर्म्युला माहित पाहिजे. जोपर्यंत आपला फॉर्म्युला पाठवत नाही तोपर्यंत लिहित चालायचा. टीएन चा फॉर्म्युला काय आहे, टीएन बरोबर फॉर्म्युला काय आहे, टीएन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी, बरोबर. असा फॉर्म्युला आहे. टीएन चा फॉर्म्युला काय आहे, ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. टीएन म्हणजे काय असतं, शेवटचे पद. म्हणजे आता इथे शेवटचं पद आपल्याला किती नंबर काढायचं आहे, 53 वे पद. हेच काय राहणार आहे, आपलं शेवटचं पद राहणार आहे. आता बघा आपल्याला इथं काय करायचं, आता टी 53 नंबरचा काढायचा आहे. त्यानंतर ए किती येईल बरं, इथं ए म्हणजे काय असतं, पहिले पद असतं. ए किती येईल इथं, 8 येईल, बरोबर. त्यानंतर एन म्हणजे आपल्याला एकूण पदे किती काढायचे, 53. 53 यांची किंमत किती आली, 53 वजा 1. फरक कितीचा आहे, आता बघा फरक आपल्याला फाइंड करावा लागणार आहे, बरोबर. आता फरक कसा फाइंड करायचा, पहिल्या पदापेक्षा दुसरं पद किती वाढत जात आहे, 7 काय होत आहे, प्रत्येक पद काय होत आहे, वाढत जात आहे. म्हणजे फरक किती झाला, 7 आला. म्हणजे डी ची व्हॅल्यू किती आली, 7 आली. मग आपण डी च्या ठिकाणी काय केला, 7. एवढं सोडवलं तर आपला आन्सर काय येईल, या श्रेणीचं किती नंबरचं पद भेटेल आपल्याला, 53 नंबरचं पद भेटेल. सोडवा, 8 अधिक 53 मधून 1 गेला, 52 गुणिले 7. आता इथं आल्यानंतर आपल्याला प्रोसेस काय राहणार, बेरीज करायची, गुणाकार. पहिले काय करून घ्यायचं, बॉड मास नुसार गुणाकार करून घ्यायचा. गुणाकार बघा 8 जसं आहे तसंच, 8 अधिक 7 दुने 14, हातच्याला गेला 1, 7 5 35 आणि 1 36, 364 आणि 8 किती झाले, 372. हे आपलं काय राहणार आहे, आन्सर राहणार आहे. हे आन्सर कसं आलं, मग आपलं दिलेल्या श्रेणीचं किती नंबरचं पद आलं, 53 नंबरचं. म्हणजे ही सिरीज आपण 53 पर्यंत लिहित जाऊ, त्यानंतर आपल्याला 53 नंबरचं पद काय भेटणार आहे, 372 भेटणार आहे. त्याच पद्धतीने बघा एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 मध्ये पण सिरीज दिलेली 40, 44, 48, 52, बरोबर. या श्रेणीचं आपल्याला काय करायचं आहे, 35 नंबरचं पद काढायचं आहे. 35 नंबरचं आपण ही श्रेणी 35 पर्यंत लिहित झालायचं का, नाही. मग यूज काय करायचा, फॉर्म्युलाचा यूज करायचा. टीएन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी, बरोबर. हा काय झाला, फॉर्म्युलाचा यूज झाला. आता बघा आता इथं टी किती नंबरचा काढायचा आपल्याला, इथं आता 35 नंबरचा. म्हणजे इथे शेवटचं पद काय राहणार आपलं, 35 नंबरचं राहणार आहे. तेच काय राहणार आहे, शेवटचं पद राहणार आहे. इथे ए किती आला, ए म्हणजे काय आहे, पहिले पद किती आहे, 40. त्यानंतर एन किती आहे, 35 मधून 1 गेला. आणि डी कसं काढायचं, मग डी म्हणजे काय असतं, आपली पहिल्या पदापेक्षा दुसरं पद कितीने वाढतंय, बरोबर. आता बघा इथं 4 न वाढतंय, बरोबर. प्रत्येक 2 पदातला फरक कितीचा आहे, 4चा आहे. 4 हा काय आहे, समान फरक आहे. इथं डी ची व्हॅल्यू किती आली, 4 आली, बरोबर. मग इथं डी ची व्हॅल्यू आपण काय केली, 4 पट केली. त्यानंतर बघा 40 अधिक 35 मधून 1 गेला, 34 गुणिले 4. इथं आल्यानंतर पहिले बेरीज नाही करायची, गुणाकार करायचा, बरोबर. इथे बॉड मासचा नियम फॉलो करायचा. 40 अधिक 4 चुक्की झाले 16, हातच्याला गेले 1, 4 त्रिक 12 आणि 13. 40 आणि 136 किती होतील, 176. मग आपल्याला दिलेल्या श्रेणीची किती पद भेटलं आपल्याला, 35 पद किती भेटले, 176 भेटलं, बरोबर. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, पदे फाइंड. बघा मित्रांनो, आपण पहिले 3 एक्झाम्पल बघितले. ती सिरीज आपल्याला कशी होती, ऑलरेडी दिलेली असायची आणि आपल्याला काय एवढ्या नंबरचे पद काढा, तेवढ्या नंबरचे पद काढा विचारलं राहायचं, बरोबर. आता आपल्याला त्याच पद्धतीने एक्झाम्पल राहील, फक्त कशामध्ये, शाब्दिक उदाहरण आहे, बरोबर. आता शाब्दिक उदाहरण जरी असलं तरी सोडवायची मेथड आपली काय राहणार आहे, सेम राहणार आहे, बरोबर. आता त्यांना काय सांगितलं, एका सभागृहामध्ये पहिल्या रांगेमध्ये किती खुर्च्या आहे, 20 खुर्ची आहे, बरोबर. दुसऱ्या रांगेमध्ये किती खुर्ची आहे, 25 खुर्ची आहे. तिसऱ्या रांगेमध्ये काय आहे, 30 खुर्ची आहे. आता बघा दर पहिल्या रांगेपेक्षा दुसऱ्या रांगेमध्ये किती खुर्च्या वाढत जाते, 5 खुर्च्या वाढत जाते, बरोबर. तर त्यांनी काय सांगितलंय, 22व्या रांगेमध्ये एकूण किती खुर्च्या असतील. आपण अशा 22 पर्यंत लिहित चालायचं की एवढ्या खुर्च्या तेवढ्या खुर्च्या नाही, बरोबर. आपण इथं पण काय करायचा, फॉर्म्युला यूज करायचा. आपल्याला लगेच समजलं पाहिजे ही सिरीज कशी तयार होते. पहिल्या रांगेमध्ये 20, त्यानंतर दुसऱ्या रांगेमध्ये 25, तिसऱ्या रांगेमध्ये 30 खुर्च्या. असं करता करता आपल्याला काय करायचं आहे, 22व्या रांगेतील काय करायचं आहे, खुर्च्या काढायच्या आहे. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला होता, बरोबर. फॉर्म्युला काय होता, टीएन बरोबर
फॉर्म्युला काय आहे, TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. मग आपल्याला एवढं आपले एक्झाम्पल घ्यायचे अगोदर सांगितलं होतं आपल्याला 3 व्हॅल्यू काय दिलेले राहतील आणि चौथी व्हॅल्यू काय करावं लागेल, आपल्याला फाइंड करावं लागेल. आता बघा इथं कोणती आहे, टी किती नंबरचा काढायचा आपल्याला, किती रांगेतले विद्यार्थी आपली खुर्च्यांची संख्या काढायची आहे, 22व्या रांगेतली, बरोबर. आपल्याला टी किती काढायचा आहे, 22 नंबरचा. आता ए म्हणजे काय असतं, पहिले पद. मग पहिले पद इथं काय आहे, पहिल्या रांगेतील खुर्च्या. किती खुर्च्या आहे, 20 खुर्च्या आहे, बरोबर. त्यानंतर किती रांगा, एकूण किती रांगा म्हणल्या खुर्च्या काढायच्या आपल्याला, 22व्या रांगेतील. मग यांची किंमत किती येईल, 22 येईल. 22 वजा 1. आता फरक काय होतोय, पहिल्या रांगेपेक्षा दुसऱ्या रांगेमध्ये खुर्च्या किती वाढत जाते, +5 ने वाढत जाते बघा. आता इथं जर गेलं तर इथे किती असतील, मग 35, पुढे गेलं तर 40, 45 असं काय होत आहे, खुर्च्या 5 ने प्रत्येक रांगेमध्ये वाढत जात आहे, बरोबर. आता इथं फरक मग कितीच येईल, 5चा येईल, बरोबर. त्यानंतर 20 अधिक 22 मधून 1 गेला, 21 गुणिले 5. आता इथं आल्यानंतर पहिले काय करून घ्यायचा, गुणाकार करून घ्यायचा. 20 जसं आहे तसं, 20 अधिक 5 1 5, 5 2 10, 21 5 किती होत्या, 105 होत्या. 105 आणि 20 किती होतील, 125. मग आपल्याला याचा आन्सर काय येईल, त्या सभागृहामध्ये 22व्या रांगेमध्ये किती खुर्च्या असतील, मग 125 खुर्च्या असतील. मग अशा पद्धतीने आपण जरी शाब्दिक उदाहरण जरी आलं त्याचं कन्वर्जन आपण कशामध्ये करून घ्यायचं, सिरीज मध्ये करून घ्यायचं आणि आपल्या हाय त्याच मेथडनं सोडवायचं. आता बघा त्यानंतर एक्झाम्पल नंबर 5 मध्ये पण दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल डायरेक्ट पेपरला अशा टाईप येऊ शकते, बरोबर. आता बघा एक्झाम्पल 5 नंबरचं एक्झाम्पल बघा काय आहे, एका शाळेमध्ये पहिल्या रांगेमध्ये किती विद्यार्थी आहे, 5 आहे. त्यानंतर दुसऱ्या रांगेमध्ये किती विद्यार्थी आहे, 11. आणि तिसऱ्या रांगेमध्ये किती विद्यार्थी आहे, 17 विद्यार्थी, बरोबर. असं त्यांना सांगितलंय, पण त्यांना काय विचारलंय डायरेक्टली, असं करता करता 41व्या रांगेमध्ये किती विद्यार्थी असतील. आपण 41 पर्यंत असे 6 वाढीत जायचं का, नाही. आपण काय करून घ्यायची, सिरीज अशी सिंपल लिहून घ्यायची. पहिल्या रांगेमध्ये 5 विद्यार्थी, दुसऱ्या रांगेमध्ये 11 विद्यार्थी, तिसऱ्या रांगेमध्ये 17. असं करता करता आपल्याला काय करायचंय, 41व्या रांगेतील विद्यार्थी काढायचे, बरोबर. याच्यावरून आपण काय करू शकतो, एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. मग आपल्याला लगेच फॉर्म्युला आठवला पाहिजे. TN बरोबर फॉर्म्युला काय आहे, A अधिक N वजा 1 गुणिले D. मग आपल्याला याचा फॉर्म्युला यूज करायला आपण जवळपास 5 एक्झाम्पल चालू आहे, त्यामुळे आता कोणाला काही अडचण यायला नाही पाहिजे. आता बघा टी म्हणजे किती नंबरचं पद काढायचा, तिथं 41व्या रांगेतील विद्यार्थी काढायचे, बरोबर. टी 41 काढायचा आहे. ए किती येईल, मग आपण ए कसं काढावं लागेल, पहिल्या रांगेतील विद्यार्थी म्हणजेच काय राहणार आहे, आपला ए राहणार आहे. ए किती आला इथं, 5 आला. अधिक कितव्या रांगेतील विद्यार्थी काढायचे आपल्याला, 41व्या. मग यांची किंमत किती येईल, 41 वजा 1. आणि फरक कितीचा आहे, दर पहिल्या रांगेपेक्षा दुसऱ्या रांगेमध्ये विद्यार्थी संख्या किती वाढते बघा, विद्यार्थी संख्या किती वाढते, 6 वाढते. पहिल्याच्या 5 होते, नंतर 11 झाले, 11 वरून किती झाले, 17 झाले. 17 वरून इथं पुढे जाऊन किती झाले असते, मग 23 झाले असते. आपल्याला एवढं मोठी सिरीज लिहिणं शक्य नाही, त्यामुळे आपण फॉर्म्युल्यावरून काय करू शकतो, डायरेक्ट व्हॅल्यू पुट करू शकतो. मग आपल्याला इथं डी ची व्हॅल्यू किती आली, डी म्हणजे डिफरन्स किती आला इथं, 6चा. एवढं सॉल्व्ह केलं म्हणजे आपल्याला काय भेटल, 41व्या रांगेतील विद्यार्थी संख्या. आता बघा 5 अधिक 41 मधून 1 गेला, 40 गुणिले 6. इथं आल्यानंतर पहिले काय करून घ्यायचा, गुणाकार करून घ्यायचा. 5 अधिक 6 चौक 24, उरलेलं शून्य नसेल तसंच इथं किती आला, 245, बरोबर. आता 41व्या रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आले, 245 विद्यार्थी आले. बघा मित्रांनो, आपण इथून मांग आपण 5 एक्झाम्पल बघितले. 5 एक्झाम्पल मध्ये आपण काय करत होतो, TN फाइंड करत होतो. म्हणजे आपण काय करायचो, शेवटचे पद 41 पद, 53 पद, आपल्याला जितक्या नंबरचे पद राहायचं ते कशावरून करायचं, आपण TN वरून फाइंड करायचं, बरोबर. पण आपल्याला आता प्रत्येक वेळेस TN काढायला आपल्याला एक्झाम्पल लिहू शकतं का एक्झामला, नाही. आपल्याला कधी कधी काय येतं, एकूण पदे काढायला येत्या. आणि हा जो N आहे का, हा सर्वात महत्वाचा आहे. आपण N काढायला जर शिकलो तर आपल्याला पूर्ण यांची बेरीज पण करता येईल. सर्व एक्झाम्पल आपल्याला कशावरून सुटत्या, N वरून सुटत्या. त्यासाठी आपण N साठी आपण सूत्र आपण काय करणार आहे, कन्वर्ट करून घेणार आहे. आता बघा मराठीमध्ये काय म्हणतो आपण, TN म्हणजे शेवटचे पद, ए म्हणजे पहिले पद, N म्हणजे एकूण पदे वजा 1 गुणिले फरक आहे, बरोबर. आता इथं काय येतं, शेवटचे पद आहे, बरोबर, शेवटचे पद. आता हे बघा पहिले पद इथं काय आहे, अधिक मध्ये, मग इकडे आले काय होऊन जाईल, ते वजा मध्ये होऊन जाईल, बरोबर. शेवटचे पद वजा पहिले पद, बरोबर. काय शिल्लक राहिलं, एकूण पदे वजा 1 गुणिले काय आहे, फरक आहे, बरोबर. आता एवढं शिल्लक राहिलं, आपण काय करू राहिलो का, आपण फक्त फॉर्म्युलेत काय केलंय, ट्रान्सफर केलेलं आहे, बरोबर. आता बघा, आता इथे फरक इथं काय आहे, कंसाला गुणिले, तू इकडे आलो काय होऊन जाईल, भागिले होऊन जाईल, बरोबर. आता बघा शेवटचे पद वजा पहिले पद भागिले, आता तो फरक गुणिले, तो इकडे आलो काय होऊन जाईल, भागिले होईल, बरोबर. आता बघा इकडे काय शिल्लक राहिला, एकूण पदे
वजा 1 आहे बरोबर. आता जो तो वजा 1 आहे तो इकडे आल्यावर काय होऊन जाईल अधिक 1 होऊन जाईल. मग मी याला असं उलट लिहू शकतो का एकूण पदे कंसामध्ये त्याला काय म्हणतो आपण n म्हणतो. n बरोबर काय फॉर्म्युला तयार होईल मग आता इथं शेवटचे पद वजा पहिले पद भागिले फरक आणि अधिक काय आहे हा जो वजा 1 होता तो इथं आलो काय होऊन गेला तो अधिक 1 होऊन गेला बरोबर. आता हा जो फॉर्म्युला आहे का हा पूर्ण चॅप्टर मध्ये काय राहणार आहे सर्वात इम्पॉर्टंट राहणार आहे. याच्यावर सर्वात जास्त एक्झाम्पल विचारले जाते. आता कुठं जर गेलं तर आपल्याला याच्यावर सर्वात जास्त एक्झाम्पल विचारले जाणार त्यामुळे आपल्याला n काय राहणार आहे महत्वाचं राहणार आहे. n बरोबर फॉर्म्युला काय आहे शेवटचे पद वजा पहिले पद भागिले फरक अधिक काय आहे 1 आहे. उदाहरणार्थ आपल्याला जर इथं सिंपल एक्झाम्पल दिलं 2 4 6 8 बरोबर शेवट जाता जाता काय दिला 100 दिला. इथं काय आहे आपल्याला या श्रेणीमध्ये एकूण बघा 2 4 6 8 इथं एकूण पदे किती आहे आता 100 पर्यंत जाताना n किती एकूण पदे किती जर काढायचं असेल तर आपण काय करू शकतो या फॉर्म्युल्यानुसार फास्टली सॉल्व्ह करू शकतो. आपण काय करायचं या फॉर्म्युल्याचा यूज काय करायचा याच्यावरून करायचं. शेवटचे पद काय दिसतं आपल्याला इथं 100 दिसतंय. पहिले पद काय दिसतंय 2 दिसतंय बरोबर. त्यानंतर फरक किती दिसतोय बरं फरक कितीचा होतो इथं 2 काय होतोय फरक वाढत जातोय. मग भागिले काय यायचा फरक घ्यायचा अधिक काय करायचा 1 करायचा. 100 मधून 2 गेले किती राहिले 98 भागिले 2 अधिक 1 98 भागिले 2 किती आहे 49 अधिक 1 किती झाले 50. मग आता याच्यामध्ये एकूण असे पदे किती आहे 50 पदे. मग यांची किंमत किती आली इथं 50 आली बरोबर. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो शॉर्टकट पद्धतीने काय करू शकतो एक्झाम्पल. आता बघा मित्रांनो आपण फॉर्म्युला बघितला टीएनचा फॉर्म्युलाचं कन्वर्जन आपण कशामध्ये केलं एन मध्ये केलं बरोबर. एन म्हणजे काय असते एकूण पदे काढण्यासाठी आपण काय केलं त्या फॉर्म्युल्याचं कन्वर्जन केलं. आता बघा हे जे कन्वर्जन केलंय याला आपण कशामध्ये लिहायचं बरं मराठीमध्ये लिहायचं. एन बरोबर काय टीएन म्हणजे काय असतो शेवटचे पद. ए म्हणजे काय असतो पहिले पद बरोबर भागिले काय असतो फरक. डी म्हणजे काय असतो फरक अधिक काय करतो 1 हा काय करतो आपण एकूण पदे काढण्यासाठी करतो. आता बघा 4 8 12 असं करता करता 216 पर्यंत जाईपर्यंत एकूण पदे किती ते जर काढायचं असेल तर आपण असे टेस्ट मोजून चालेल का नाही चालणार बरोबर. असं लिहून चालेल का 16 20 24 असं 216 पर्यंत लिहित चालेल का नाही. आपल्याला काय करावं लागणार आहे काहीतरी बेसिक फॉर्म्युलाच माहित पाहिजे तेव्हाच आपल्याला काय करता येणार या श्रेणीमध्ये एकूण पदे काढता येणार बरोबर. मग बघा आता इथं शेवटचं पद काय दिसतंय बरं शेवटचं पद आता या श्रेणीमध्ये डॅश करता करता शेवटचं पद काय इथं 216 आहे वजा पहिले पद काय दिसतंय इथं पहिले पद म्हणजे जे पहिलं दिसतंय ते बरोबर किती आहे 4. त्यानंतर काय राहतं बरं फरक म्हणजे काय असतो प्रत्येक पद किती किती वाढत जातंय तो म्हणजे काय असतो फरक असतो. मग पहिल्या पदापेक्षा दुसरं 4 न वाढव दुसऱ्यापेक्षा 3 तिसरं कितीनं 4 न जास्त आहे बरोबर. मग तोच काय झाला इथं फरक झाला. त्यानंतर अधिक काय करायचा 1 करायचा. 216 मधून 4 गेले किती राहिले 212 भागिले 4. त्यानंतर काय करायचं अधिक 1. आता इथं भाग देऊन घेऊ 4 पंचे 20 किती राहिले इथं 1 राहिला 4 त्रिक 12 किती भाग गेला 53 अधिक 1 एकूण पदे किती आले याच्यामध्ये 54. मग याच्यामध्ये एकूण पदे किती आहे 54 पदे बरोबर. मग याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल मध्ये आपल्याला शेवटचं पद दिलेलं होतं पहिले पद फरक दिलेला होता त्यावरून आपण काय केलं यांची किंमत काढली म्हणजे एकूण पदे किती ते काढलं बरोबर. त्याच पद्धतीने बघा सर्वात इम्पॉर्टंट टाईप आहे याला काय म्हणतो आपण आयएमपी म्हणतो. या चॅप्टर मध्ये सर्वात आयएमपी काय आहे इथं आपल्याला सिरीज दिलेली नसते. इथं आपल्याला काय राहतं एका वाक्यामध्ये फक्त प्रश्न विचारला असतो त्यावरून आपल्याला काय करायची राहते सिरीज तयार करायची राहते. बघा एक्झाम्पल काय दिलेलं आहे 3 ने भाग जाणाऱ्या सर्व 2 अंकी संख्या किती. आता बघा 3 ने भाग जाणार सर्व 2 अंकी संख्या किती आहे. मग त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर काय माहित पाहिजे 2 अंकी संख्या माहित पाहिजे. 2 अंकी संख्या कशाला म्हणतात ज्याच्यामध्ये 2 अंक राहते बरोबर. सर्वात लहान 2 अंकी संख्या काय असती 10 असते बरोबर. आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या काय असती 99 असती. कारण 99 नंतर काय होऊन जात्या 100 चालू होते म्हणजे 3 अंकी आणि 10च्या अगोदर काय आहे 9 तो काय असतो 1 अंकी असतो. सर्वात लहान 2 अंकी संख्या काय आहे 10 आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या काय आहे 99. पण आपल्याला पहिलं पद 10 घेऊन आणि शेवटचं पद 99 घेऊन चालेल का नाही. आपल्याला सिरीज तयार करून घ्यावं लागेल बरोबर. का सिरीज तयार करून घ्यावं लागणार दिलेल्या सिरीजला कशाने भाग घ्यायला पाहिजे 3 न भाग घ्यायला पाहिजे. मग बघा आपल्याला पहिलं पद काढायचंय. मग पहिलं पद काढण्यासाठी बघा 10 ला 3 न भाग जातो का नाही जात. त्यानंतर 11 ला जातो का नाही जात. बघा 12 ला काय जातो 3 न भाग जातो बरोबर. पण पहिले पद काय भेटलं आपल्याला 12 भेटलं. 12 नंतर काय भेटेल मग 3 न भाग जाणारा 15 15 नंतर 18 अशी 3 3 काय होत जाईल वाढत जाईल. आता आपल्याला इथपर्यंत आलं म्हणजे आपल्याला अशी सिरीज भेटत चालली बरोबर. त्यानंतर आपल्याला काय करायचं आता शेवटचं पद काढायचंय. आता बघा 99 ला 3 न भाग जाईल का जातो
बरोबर. 33 त्रिक किती होत्या? 99 होत्या. मग आपल्याला इथं पहिलं पद भेटलं, शेवटचं पद भेटलं, फरक भेटला, त्यावरून आपण काय करू शकतो? n काढू शकतो. मग n चा फॉर्म्युला काय? n बरोबर काय असतं? शेवटचे पद वजा पहिले पद भागिले फरक अधिक काय असतो? 1 असतो. आता हा फॉर्म्युला मी प्रत्येक वेळेस काय लिहितोय? कारण जोपर्यंत आपला पाठ होत नाही तोपर्यंत काय करायचं? असं सिस्टमॅटिक लिहित जायचं, म्हणजे आपलं काय होऊन जातं? फॉर्म्युला पण पाठ होऊन जातो आणि एक्झामला पण काय होतं? एक्झाम्पल लवकर सुटत्या. मग आता शेवटचं पद काय दिसतंय इथं? 99 दिसतंय, बरोबर. पहिले पद काय दिसतंय? 12 भागिले फरक कितीचा आहे? आता 3 ने भाग जाणार आहे, म्हणजे फरक काय जाणार आहे? 3-3चाच फरक राहणार आहे. मी तिथे चेक करून घ्यायचं फरक कितीचा आहे? 3-3चा आहे, बरोबर. भागिले 3 अधिक काय करायचा? 1 करायचा. आता 99 मधून 12 गेले किती राहतील? 87 राहतील, बरोबर. 87 भागिले 3 अधिक काय करायचा? 1. आता 87 ला ज्यावेळेस आपण 3 न भागू, भागाकार कसा केला तर उत्तर काय येणार त्याचं? 29 त्रिक किती होतील? 87 अधिक 1. 29 आणि 1 काय होऊन जाईल? 30. मग अशा काय आहे? आता याचं फायनल आन्सर काय येईल बरं? अशा 3 ने भाग जाणार 2 अंकी संख्या किती आहे? 30 संख्या आहे. त्यांना काय जातो? 3 ने भाग जातो. मग असं जर आपण ही जर सिरीज बघितली तर अशा किती संख्या मिळतील आपल्याला? 2 अंकी 3 ने भाग जाणाऱ्या 30 संख्या मिळतील, बरोबर. बघा एक्झाम्पल नंबर 3 बघा. आता आपण काय बघितलं होतं? सिरीज तयार करावं लागणार आहे एक्झाम्पल मध्ये, बरोबर. आता इथं काय आहे? 6 ने भाग जाणारे काय करायचे आपल्याला? 6 ने भाग जाणाऱ्या आणि संख्या कशा पाहिजे आपल्याला? 2 अंकी पाहिजे. आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये पण बघितलं होतं, सर्वात लहान 2 अंकी संख्या काय आहे? 10 आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या काय आहे? 99, बरोबर. आता आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पहिले पद 10 आणि शेवटचे पद 99 घेऊन चालेल का? नाही चालणार, बरोबर. त्यासाठी आपल्याला पहिले पद शोधावं लागेल. त्याला कशाने भाग घ्यायला पाहिजे? 6 न. 11ला जातो 6 न भाग नाही जात. 12ला काय जातो? 6 न भाग जातो. 12 नंतर कोणाला जाईल? मग 18ला जाईल. त्यानंतर कोणाला जाईल? 24ला जाईल, बरोबर. हा 6चा पाडा झाला, बरोबर. त्यानंतर बघा आपल्याला पहिले 3 पद भेटले. अशी लिहित लिहित जायचं का? नाही, शेवटच्या पर्यंत नाही. आपण काय करायचं? शेवटचं पद बघायचं. 99ला 6 न भाग जाईल का? नाही जाणार. 98ला नाही जाणार. 97ला नाही जाणार. 96ला काय जाईल? 6 न भाग जाईल. 16 किती होत्या? 96 होत्या, बरोबर. आता आपल्याला ही काय भेटली? सिरीज भेटली. याच्यावरून आपण काय करू शकतो? n ची किंमत काढू शकतो. आता n ची किंमत तेच काढतो बरं आपण. n ची किंमत काढण्यासाठी आपण बघा तो n चा फॉर्म्युला जो कन्वर्ट केलेला आहे तोच फॉर्म्युला काय करायचा? मराठीमध्ये एकदम सिंपली लिहून घ्यायचा. काय? शेवटचे पद वजा पहिले पद भागिले काय असतो? फरक असतो अधिक काय करायचा? 1 करायचा. आता याच्यामध्ये शेवटचे पद काय दिसतंय बरं? शेवटचे पद किती इथं? 96 आहे, बरोबर. वजा पहिले पद किती आहे? 12. फरक कितीचा आहे इथं? 6 न भाग जातो, म्हणजे फरक कितीचा राहील? 6चा अधिक 1. एवढं सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये किती पदे आहे ते भेटून जातील, बरोबर. आता 96 मधून 12 गेले किती राहिले? 84 भागिले 6 अधिक काय करायचा? 1. आता 84 भागिले 6 मग भाग करत देऊन घ्या. 6 1 6 उरले इथं 2 6 चौक 24 14 7 किती त्या 84. मग इथं काय उरला? 14 अधिक 1 15, बरोबर. आता याचं आन्सर किती आलं? 15. आपलं 15 आन्सर काय बरं? 6 ने भाग जाणार किती आहे? 2 अंकी संख्या एकूण 15. 15 अशा संख्या आहे त्यांना काय जातो? 6 ने भाग जातो आणि त्या काय आहे? 2 अंकी संख्या, बरोबर. आता पुढचं एक्झाम्पल थोडं चेंज होतंय बघा. आपल्याला काय सांगितलंय? इथपर्यंत एक्झाम्पल सगळे काय होते? 2 अंकी संख्या काढायच्या होत्या आपल्याला. 6 ने भाग जाणाऱ्या, 5 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी, बरोबर. आपण आता या काढू शकतो. पण आपल्याला काय विचारलं तिथं? भाग किती निघाला पाहिजे? 4 ने. आणि संख्या काय पाहिजे? 3 अंकी संख्या पाहिजे. मग बघा टाईप थोडा काय होऊन गेला आता? चेंज. आता त्यासाठी आपल्याला इथं 10 आणि 99 घेऊन चालेल का? नाही. मग सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती राहते? आपल्याला माहित पाहिजे. सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती आहे? 100. आणि सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे? 999. 999 नंतर आपण पुढे जर गेलो 1000. 1000 काय होऊन जातो? मग 4 अंकी संख्या होती. मग आता बघा आपण 100 झाला, बरोबर. आता 100ला 4 न भाग जातो का? जातो. 25 चौक किती होत्या? 100 होत्या, बरोबर. मग आपल्याला इथं पहिलं पद काय भेटलं? 100 भेटलं. का ज्याला काय होतोय? 3 अंकी संख्या आणि कशाने भाग जातोय? 4 न. त्यानंतर काय भेटल? 104 108, बरोबर. असं 4 4 काय होतील? वाढत जातील, बरोबर. पण आपल्याला काय करावं लागेल? आता शेवटचे पद काढावं लागेल. आता आपण इथं घेतलं ऑफलाईन लेक्चर मध्ये आम्ही विभाज्य त्याच्या कसोटी घेतल्या. 4ची कसोटी काय सांगते? शेवटच्या 2 अंकांना काय गेलं पाहिजे? 4 ने भाग गेला पाहिजे. मग बघा आपल्या इथं 999 998 98ला 4 ने भाग जाईल का? नाही जाणार. 97ला जाईल का? नाही जाणार. 96ला काय जातो? 4 न भाग जातो. म्हणजे शेवटचं पद इथं काय भेटेल आपल्याला? 996. सर्वात मोठी संख्या अशी कोणती? ती 3 अंकी आणि 4 ने भाग जाणारी ती कोणती आहे? 996, बरोबर. आता 996 शेवटचं पद भेटलं. पहिलं पद काय भेटलं? 100. आणि फरक कितीचा राहणार याच्यामध्ये? 4चा राहणार आहे, बरोबर. मग इथं आल्यानंतर आपल्याला लगेच फॉर्म्युला आठवला पाहिजे. फॉर्म्युला काय आहे? n बरोबर फॉर्म्युला काय आहे? शेवटचे पद वजा पहिले पद भागिले काय आहे? फरक अधिक काय करायचा?
1 करायचं बरोबर. आता शेवटचे पद किती भेटलं बरं आपल्याला 996. 996 काय आहे शेवटचे पद, पहिले पद किती आहे 100, फरक कितीचा आहे 4चा, अधिक काय करायचा 1 करायचा. या किमती आपण वेगळ्या अशा केल्या का नाही, आपल्याला ज्यावेळेस ही सिरीज भेटती त्यावरून या किमती काय होऊन जात्या आपोआप मिळून जात्या बरोबर. तर 996 मधून 4 गेलो की 996 मधून 100 गेलो किती राहतील 896 भागिले 4 अधिक काय करायचा 1. आता इथं काय करावं लागलं आपल्याला भागाकार करून घ्यावा लागेल बरोबर. आता भागाकार किती येईल 4 दुने 8 येईल बरं, 4 दुने 8 किती वरला 1, 4 चौक 16, 224 चा भाग जाईल, अधिक 1 जसं आहे तसं 224 अधिक 1 किती येतील 225. असे 225 असे पदे तर त्यांना काय जातो 4 ने भाग जातो आणि त्या काय आहेत 3 अंकी संख्या. असे एकूण 3 अंकी संख्या किती आहे तर ज्यांना काय जातो 4 ने भाग जातो बरोबर. बघा मित्रांनो आपण टीएन मधून आपण काय करायला शिकलो, शेवटचे पद काढायला शिकलो, एकूण पदे काढायला शिकलो बरोबर. आता आपल्याला पुढे जाऊ काय करायची यांची बेरीज करायची बरोबर. आता आपल्याला त्या पदांची काय करता आली बेरीज पण करता आली पाहिजे. आता पुढे जाऊन आपल्याला एक्झाम्पल काय येतं पेपरला अशा टाईपचे एक्झाम्पल येते बरोबर, अशा टाईपचे काय येत्या एक्झाम्पल. तर आपल्याला काय करावं लागते अशा टाईपच्या एक्झाम्पल मध्ये अंकांची बेरीज. मग आपण अशी बेरीज करीत बसायचं का 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20 अशा टाईपनं सोडीत बसायचं का नाही. त्याच्यासाठी पण आपल्याला काय आहे फॉर्म्युले. फॉर्म्युलेमध्ये बघा आपण जर एस एनच्या फॉर्म्युल्याकडे जर गेलो, एस एन म्हणजे काय असतं समेशन ऑफ नंबर, म्हणजे अंकांची काय असती बेरीज. अंकांच्या बेरीजसाठी आपण फॉर्म्युला कोणता यूज करतो हा फॉर्म्युला यूज करतो. आता त्या फॉर्म्युल्यामध्ये नवीन असं काही आहे का नाही, फक्त एस एन काय दिसतं इथं नवीन. एस एन म्हणजे काय अंकांची बेरीज. अंकांच्या बेरीजमध्ये एन पण बघा, एन म्हणजे काय असतं आपलं एकूण पदे असतं बरोबर. त्यानंतर टी1 म्हणजे काय असतं इथं पहिले पद असतं आणि टी एन म्हणजे काय असतं शेवटचे पद. आपण सर्वात जास्त एक्झाम्पल कशावर सोडवणार आहे, या दोन्ही फॉर्म्युल्यांना काय येतं एक्झाम्पल सुटून जात्या बघा. या दोन्ही फॉर्म्युल्यांचा मिनिंग सेमच आहे बरोबर. काही वेळेस काय होतं एखाद्या ठिकाणी दिलेलं नाही असतं बरोबर, काही पदांचं हे असतं फरकावरून एक्झाम्पल सुटत्या, त्यावेळेस आपण काय करतो हा फॉर्म्युला यूज करतो. पण आपण जर बघायला गेलं तर 99% एक्झाम्पल आपण कशावरून सोडवणार आहे याच फॉर्म्युल्यावरून, कारण हा फॉर्म्युला काय छोटा पण आहे आणि समजायला काय सोपा आहे बरोबर. आणि 1% एक्झाम्पल आपण याच्यावरून सॉल्व्ह करू. आता बघा आपण जर पुढे जर जाऊन बघितलं तर आपल्याला याच्यावर एक्झाम्पल कशा पद्धतीने येऊ शकत्या. आता बघा अशा टाईपची आपल्याला सिरीज दिलेली राहील आणि त्यांची काय करावं लागेल आपल्याला बेरीज करावं लागेल बरोबर. आता आपल्याला डायरेक्टली बेरीज करता येईल, एक एक पद मिळवित पेक्षा बेरीज करता येईल का नाही. जर आपल्याला 56च्या ऐवजी जर 5666 आला तर आपण एवढी बेरीज करीत बसायचं का नाही. त्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे एक प्रॉपर फॉर्म्युलाच माहित पाहिजे, तेव्हाच आपण काय करू शकतो एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. आता बघा ज्यावेळेस आपण एस एनचा फॉर्म्युला बघा, दोन्ही पण एस एनचे फॉर्म्युले, दोन्ही फॉर्म्युल्यांमध्ये जर आपल्याला जर बघायला गेलं तर एन कॉमन आहे. मग आपल्याला काय करावं लागणार पहिले एन माहित करून घ्यावं लागणार आहे. आता अशा टाईपच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला एन दिलेला नसतो. आता एन काय करावं लागतो फाइंड करावा लागतो. त्यासाठी मग आपण मागच्या टाईप मध्ये आपण काय बघितलं तर एन काढायला शिकलो होतो. एनचा फॉर्म्युला काय असतो शेवटचे पद वजा पहिले पद भागिले फरक अधिक काय असतो 1 असतो. मग आता बघा हेच एक्झाम्पल आपण काय करू बेरीज करून बघू. आता बघा बेरीज करण्यासाठी आपण सर्वात अगोदरची पहिली स्टेप काय आहे आपला एन ची किंमत काढून घ्यायची बरोबर. आता एन ची किंमत काय असते एन बरोबर काय असतं शेवटचे पद. आता शेवटचे पद काय इथं 56 आहे बरोबर. पहिले पद काय आहे 2 भागिले फरक कितीचा इथं 2चा फरक आहे बरोबर. अधिक काय असतो 1 असतो. त्यानंतर बघा 56 मधून 2 गेले किती राहतील 54 भागिले 2 अधिक 1, 54 भागिले 2 किती होतील 27 अधिक 1, 27 अधिक 1 काय होतील 28. आता याच्यामध्ये एकूण पदे किती आहे 28 पदे बरोबर. आता ज्यावेळेस आपल्याला एन माहित होतो का त्यावेळेस एस एन काढणं काय होऊन जातं सोपं होऊन जातो. मग आपण एस एन सर्वात जास्त फॉर्म्युला कोणता यूज करणार आहे 1 नंबरचा. तिथे मी 99% पण लिहिलेलं आहे, कारण आपण त्याचा यूज काय करणार आहे जास्त करणार आहे बरोबर. मग तो फॉर्म्युला लिहून घ्या एस एन बरोबर काय फॉर्म्युला आहे n/2 कंसात t1 अधिक tn बरोबर. आता बघा एन ची किंमत आपण त्यासाठी आपण पहिले काढून घेतो. एन ची किंमत किती आहे 28 आहे बरोबर. 28 भागिले 2 कंसामध्ये काय आहे टी1 काय आहे टी1 म्हणजे काय असतं पहिले पद असतं. टी1 म्हणजे काय असतं पहिले पद. पहिले पद किती आहे 2 आणि टीएन म्हणजे काय असतं शेवटचे पद. शेवटचे पद किती आहे 56. मग शेवटचे पद किती आहे 56 बरोबर. 28 भागिले 2 किती होतील 14 गुणिले 56 आणि 2 किती होतील 58. यांचा गुणाकार केला म्हणजे आपलं काय होऊन जाईल एवढ्या पदांची काय होतील बेरीज होतील बरोबर. 14 8 किती होत्या 112 होत्या. हाताला किती आला 11. 14 5 70 आणि 11 किती होतील 81. मग एवढ्या पदांची बेरीज किती आली 812. मग आपण 2 पदे मिळत गेला असतं 812 पर्यंत जाईपर्यंत आपल्याला वेळ किती गेला असता जास्त गेला असता. पण आपल्या पेपरला काय असतो टायमिंग कमी असतं बरोबर. त्यानंतर बघा आता बघा
पुढचं एक्झाम्पल काय दिलेलं आपल्याला, शाब्दिक उदाहरण दिलेले बरोबर. 5 ने भाग जाणारे सर्व काय सांगितलंय, 2 अंकी संख्येची बेरीज काढा. मग आपण एकदम स्टेप बाय स्टेपच घेतलेले बरोबर. पहिले आपण काय केलं होतं, एन काढायला शिकलो होतो. आता बघा अशा टाईपचे एक्झाम्पल मध्ये आपल्याला पहिली सिरीज तयार करून घ्यावं लागते. सिरीज नंतर आपल्याला एन काढायचं आणि त्यांची काय करून घ्यायची, बेरीज करून घ्यायची. आता काय सांगितलं आपल्याला, भाग किती निघाला पाहिजे, 5 अंकी संख्येने, आणि संख्या काय पाहिजे, 2 अंकी पाहिजे. मग सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती आहे, 10, आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या कोणती आहे, 99 बरोबर. आता बघा, पण आता आपल्याला पहिलं पद काय भेटलं, इथं 10 भेटले, कारण 10 ला काय होतोय, 5 ने भाग जातोय. मग पुढचं काय येईल, 15 येईल, त्याच्या पुढचं काय येईल, 20 येईल. पण 99 ला 5 ने भाग जाईल का, नाही जाणार बरोबर. म्हणजे शेवटचं पद 99 असू शकत नाही. मग शेवटचं पद 98 राहील का, नाही राहणार. 97 राहील का, नाही. 96 राहील का, नाही. 95 काय राहील, शेवटचे पद राहील. 5 ची कसोटी काय सांगते, संख्येचे एकक स्थानी एक तर काय पाहिजे, 0 किंवा 5. त्या संख्येला काय होतं, मग 5 ने भाग जातो. मग आपल्याला बघावं ही सिरीज काय भेटली, 5 ने भाग जाणारी सिरीज भेटली. मग 5 ने भाग जाणारी सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती आहे, 10, आणि 5 ने भाग जाणारी सर्वात मोठी 2 अंकी संख्या कोणती आहे, 95. आता आपल्याला एकूण 2 अंकी संख्या किती ती शोधावं लागते. आता इथं आपण डॅश डॅश केलेले आहे, पण इथं काय आपल्याला माहिती आहे का, नाही. आपण ते फाइंड करून घ्यायचं. फॉर्म्युला काय आपला, n बरोबर काय असतो, शेवटचे पद किती आहे, 95. पहिले पद किती आहे, 10, भागिले फरक कितीचा आहे, 5चा आहे बरोबर. अधिक काय करायचा, 1 करायचा. 95 मधून 10 गेले, किती राहिले, 85 भागिले 5 अधिक 1 बरोबर. आता हा भागाकार आपण बघा कसा करायचा, 2 पद्धतीने पण करू शकतो बरोबर. आता पहिले आपण डायरेक्ट उभा भागाकार करू. 5 1 5 किती उरले इथं, 3. 5 आणि 7 35 बरोबर. आता 17 भागाकार किती आला, 17 5 85 अधिक काय करायचं 1. 17 ने किती झाले, 18 झाले बरोबर. आता आपल्याला काय भेटलं बरं याच्यावरून, n बरोबर किती आला, 18 आला बरोबर. हा n का काढून घेतला आपल्याला, SN सोडवण्यासाठी आपल्याला काय आहे, अंकांची बेरीज करण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, n माहित पाहिजे, पहिले पद माहित पाहिजे, आणि शेवटचे पद माहित पाहिजे. आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार बरं, SN बरोबर फॉर्म्युला काय आहे, SN बरोबर n/2 कंसामध्ये T1 अधिक Tn बरोबर. आता n किती आला बरं आपला, 18 आला बरोबर. 18 भागिले 2 कंसामध्ये T1 म्हणजे काय आहे, पहिले पद काय भेटले आपल्याला, 10, आणि शेवटचे पद काय भेटले आपल्याला, 95 भेटलेले बरोबर. आता बघा 18 भागिले 2 किती होते, मग 2च्या पाड्यात 18 किती नंबरला येतो, 9 नंबरला येतो बरोबर. त्यानंतर 95 आणि 10 किती झाले, 105 झाले. यांचा गुणाकार केला म्हणजे काय भेटेल आपल्याला, 10 15 20 25 असं करता करता 95 पर्यंतची काय भेटेल आपल्याला, बेरीज भेटेल. पण करा गुणाकार, 9 5 45 होतील बरोबर. हा चल इथे 4 आला, 9 1 9 म्हणजे किती आले, यांची बेरीज किती आली, 945 बरोबर. आता 945 काय आली, 5 ने भाग जाणार सर्व 2 अंकी संख्येची काय आली, बेरीज आली. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. बघा मित्रांनो, आपण एक्झाम्पल नंबर आता 3 बघतोय बरोबर. आता एक्झाम्पल नंबर 2 मध्ये आपण काय बघितलं होतं, 5 ने भाग जाणार सर्व 2 अंकी संख्येची बेरीज केली होती बरोबर. आता इथे एक्झाम्पल काय आहे, 10 ने भाग जाणार सर्व 3 अंकी संख्येची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची. आता बघा बेरीज थोडी मोठी. आता सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती आहे, सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती आहे, 100 आहे बरोबर. आता बघा 100च्या आतमध्ये जर गेलो 99 पर्यंतची संख्या काय आहे, 2 अंकाची. 3 आपल्याला चालणार नाही. मग 100 पासून काय होत्या, 3 अंकी संख्या चालू होत्या. आणि सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे, 999 बरोबर. आता 999 काय आहे, 3 अंकी. तिथून पुढे जर 1000 पर्यंत गेलं तर संख्या कोणत्या होऊन जात्या, 4 अंकी सुरू होऊन जाते बरोबर. आता त्यानंतर बघा आपल्याला काय पाहिजे, सर्वात लहान 3 अंकी संख्या आणि सर्वात मोठी 3 अंकी संख्या मिटली. पण आपल्याला काय केलं पाहिजे, 10 ने भाग केला पाहिजे. 100 ला 10 ने भाग जातो का, जातो बरोबर. 10 10 किती होत्या, 100. 100 नंतर कशाला जाईल, 110 ला जाईल. त्यानंतर कशाला जाईल, 120 ला जाईल. आपल्याला ही सिरीज भेटत गेली. आपल्याला सर्वात लहान संख्या भेटली, जिला काय जातोय 10 ने भाग. आणि आपल्याला सर्वात मोठी संख्या भेटली का, अजून नाही. 999 ला जाईल का भाग, नाही जाणार. जेव्हा 10 ने भाग जायचा असला तर प्रत्येक संख्येच्या एकच स्थानी काय असतो, 0 लागतो. तेव्हाच काय होतो, 10 ने भाग जातो. मग इथे एकच स्थानी काय केलं मी, 0 लिहिला. मग 990 ला काय जातो, 10 ने भाग. आपल्याला बघा सर्वात लहान संख्या काय भेटली, 100, आणि सर्वात मोठी संख्या काय भेटली, 990. आता याच्यावरून आपल्याला अशा संख्या शोधाव्या लागतील. तर किती संख्या अशा का 3 अंकी का त्यांना काय जातोय, 10 ने भाग जातोय. आपण अशी एक एक मोजीत बसायच्या का नाही. आपण काय करून घ्यायचा, यांच्या फॉर्म्युल्यावरून सोडून घ्यायचा. यांचा फॉर्म्युला बघा वरती काय, n बरोबर काय, शेवटचे पद वजा पहिले पद भागिले फरक कितीचा आहे, 10 10चा फरक आहे बरोबर. इथं कितीचा फरक आहे, 10 10 ऍड होते म्हणजे 10 10चा काय इथं फरक आहे बरोबर. आता फरक किती आला, 10 अधिक 1. हा अधिक 1 जसा आहे तसंच घेतला बरोबर. 990 मधून 100 गेले, किती राहिले, 890 भागिले 10 अधिक 1. कोणत्या संख्येला जर 10 ने भागला तर 0 0 काय होऊन जाते, असे
कट होऊन जाते बरोबर. आता 10 ने कितीच भाग जाईल इथं मग 89चा भाग जाईल. 89 अधिक 1 किती होतील मग 90. आता इथे 90 कशाची किंमत आली बरं, यांची किंमत आली. आता आपण इथपर्यंत येऊन आपलं एक्झाम्पल संपलं का नाही. आपल्याला काय सांगितलंय, 10 ने भाग जाणार सर्व तीन अंकी संख्येची काय सांगितली आहे, बेरीज सांगितली बरोबर. म्हणजे आपलं एक्झाम्पल अजून एक सुटलं का नाही, संपलेलं नाही बरोबर एक्झाम्पल. आपल्याला एक्झाम्पल संपवण्यासाठी काय करावं लागणार, यांची बेरीज करावं लागणार. मग लिहा इथे एस एनचा फॉर्म्युला काय, एस एन बरोबर n/2 कंसात T1 अधिक Tn. आता आपण हा n का अगोदर काढला, कारण यांची किंमत आपल्याला एस एन साठी लागणार होती, त्यामुळे आपण पहिलेच काय करून घेतला, n काढून घेतला. आता बघा n किती आला इथं आपला 90 आलाय बरोबर, भागिले 45 सॉरी 90 भागिले 2 कंसामध्ये काय T1 किती इथं, T1 म्हणजे काय असतं पहिले पद आणि Tn म्हणजे काय असतं शेवटचे पद. पहिले पद किती मग 100 आणि शेवटचे पद काय 990 आहे बरोबर. यांची काय करावं लागेल आपल्याला, बेरीज करावं लागेल. आता बघा 90 भागिले 2 किती होतील मग 45 बरोबर. कंस आला काय इथं गुणाकार चिन्ह आहे, 990 आणि 100 किती होतील 1090. यांचा काय करावं लागला आपल्याला गुणाकार करून घ्यावा लागेल. आता ज्यावेळेस आपल्याला एकच स्थानी कोणता वर शून्य जर असेल तर तो शून्य काय केला आपण जर इथं कट केला तर राहिलेल्या आन्सर मध्ये काय द्यावा लागतो, नंतर देऊन घेतला तरी चालतो बरोबर. मग आपण गुणाकार कोणता करून घ्यायचा 109 गुणिले 45. आता 109 गुणिले 45 मग जर आपण असं बाजूला करू शकतो की 109 गुणिले 45 बरोबर. असा हा जो गुणाकार करून घ्यायचा आणि तो गुणाकार काय करायचा इथं पुढे लिहायचा. म्हणजे आपल्याला काय भेटेल 10 ने भाग जाणार सर्व तीन अंकी संख्येची काय भेटेल बेरीज भेटेल. आता बघा 5 9 किती झाले 45, हाच्याला गेला 4 बरोबर. आता हा 4 अशी 4 5 1 5 बरोबर. एक स्टेप पुढे गेलं म्हणजे काय करावं लागेल 1 0 देऊन घ्यावं लागेल. 4 9 किती होतील आता 4 9 36, हाच्याला गेला 3 परत हा 3 अशी 3 4 1 4. यांची काय करावं लागेल आता बेरीज करावं लागेल. 5 अशी 5 6 4 10, हाच्याला किती आला 1 5 आणि 4 9 4 अशी 4 किती आला, त्यांचा गुणाकार किती आला 4905. आणि हा शून्य आपण कुठला दिला, हा जो लास्टचा शून्य होता तो आपण जर इथं शून्य घेतला असता तर गुणाकार इथं काय आला असता 49,050 आला असता. तोच काय केला आपण ऑलरेडी शून्य काय करून घेतला, स्टेप कमी करण्यासाठी आपण ऑलरेडी लिहून घेतला. यांची 10 ने भाग जाणार तीन अंकी संख्येची बेरीज किती आहे 49,050. धन्यवाद.